आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण हरे हे ब्राह्मण देव, मी तुमच्या मुलाला यमलोकातून नाही आणू शकलो। मी त्याचं रक्षण करण्यास असमर्थ ठरलो आहे। धिक्कार आहे या गांडीव धनुष्याचा, धिक्कार आहे माझ्या पौरुषाचा। हे ब्राह्मण, मी माझ्या प्रतिज्ञेचं पालन करेन। मला जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाहीये। मी अग्नीमध्ये प्रवेश करेन। स्वतःची चिता पेटवून मरण्याला वीरता नाही म्हणत अर्जुन। कर्तव्य पालन त्यालाच म्हणतात की लोखंडाच्या भिंतीला धडका मारत मारतच मरून जाणं। कारण शक्यता अशी आहे की त्याच्या शेवटच्या धडकेने ती भिंत कोसळू शकते। तुम्हाला म्हणायचे तरी काय? मी संपूर्ण प्रयास नाही केला। अगदी हेच म्हणू इच्छितो आहे मी पार्थ, कारण तू यमलोकातून परत निघून आलास। तू असा विचार का नाही केलास की यमलोकाच्या पुढे अजूनही लोक असू शकतात? वासुदेवांच्या सुदर्शनाने तुझा मार्ग प्रशस्त केला। हे सुदर्शनच ज्ञानाचं प्रतीक आहे। तुला ज्ञान मिळालं आहे पार्थ। हे पार्थ, ज्या क्षणी तुझ्या अहंकाराचा लोप झाला, क्षणभरातच तुला माझं दर्शन मिळालं। तुम्हाला कोटी कोटी नमस्कार प्रभू। तुम्हाला कोटी कोटी नमस्कार प्रभू। घे, मी तुला ब्राह्मणाचे 4ही पुत्र परत करतो आहे। जेव्हापासून मी तुमच्या कृपेने नीलकांतमणी या जगताच्या पालनहाराचं रूप पाहिलं आहे, माझे डोळे त्यांनाच शोधत आहेत। मग अजून माझं मन पूर्णतः तृप्त झालेलं नाही। त्या रूपाला अजून एकदा बघायची इच्छा होत आहे। पुन्हा एकदा?
तुमच्या रूपात आणि श्रीहरींच्या रूपामध्ये जराही फरक नाहीये. माझी इच्छा आहे की तुम्हाला देखील पुन्हा त्याच रूपात मी श्रीहरींच्या सर्व कलांसहित पाहावं. मी त्या विराट चिरंतन सत्याला तुमच्या रूपामध्ये पाहू इच्छितो. काय तुम्ही माझी इच्छा पूर्ण नाही करू शकत? अवश्य पूर्ण करू शकतो. माझे डोळे ते स्वरूप पाहण्यासाठी उत्सुक आहेत जनार्दन. परंतु तू तुझ्या चर्मचक्षूंनी माझं स्वरूप नाही जाणू शकणार पार्थ. माझ्याकडे बघ. आधी मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करतो. अर्जुना, मीच प्रकाश आहे आणि मीच अंधकार देखील आहे. माझी अगणित रूप आहेत. काल महाकाल देखील त्यांची गणना नाही करू शकत. या सृष्टीचा आदी आणि अंत देखील मीच आहे. पृथ्वी, जल, स्थल, आकाश आणि पवन माझेच स्वरूप आहेत. संपूर्ण चराचर माझ्यातूनच जन्म घेतात आणि माझ्यातच समाविष्ट होऊन जातात. वसु आणि रुद्रांचा जन्म माझ्याच कलांमधून झाला आहे. अश्विनी कुमारांचं रूप माझंच रूप आहे. सर्व देवता, यक्ष, गंधर्व, राक्षस, दैत्य, किन्नर, नाग, नर, वानर आदी सर्वांचा जनक मीच आहे. मी सिद्धी पण आहे आणि साधक देखील. मीच रचनाकार आहे, मीच पालनहार आहे आणि संहार करता देखील मीच आहे. अर्जुना, तू माझ्या या विशाल स्वरूपाचा एक कण मात्र देखील नाहीयेस. मी केवळ अहंकाराचं भोजन करतो. मी द्रष्टा आहे आणि मीच दृश्य आहे. अर्जुन देखील मीच आहे आणि कृष्ण देखील मीच आहे. वस्तुतः मी एक शून्य आहे, महाशून्य, जे विराट आहे, अनादी सुद्धा आहे आणि अनंत सुद्धा. हे मधुसूदन, जर अर्जुन सुद्धा तुम्हीच आहात तर मला तुमच्या या विराट रूपात विलीन करून घ्या. नाही अर्जुना, अजून ती वेळ आलेली नाहीये. अजून या अर्जुन रूपामध्ये खूप भयंकर विनाशकारी लीला करायची आहे. तुझ्या या शरीराद्वारे अजून महाभारताचं युद्ध करायचं आहे. त्यामुळे ती लीला संपन्न होईपर्यंत
मला या अर्जुन रूपी शरीराची आवश्यकता आहे. ती लीला संपन्न झाल्यानंतर तू नक्कीच माझ्यातच विलीन होऊन जाशील. तोपर्यंत माझी माया तुझ्या डोळ्यांवर पडदा टाकून असेल आणि तुझ्या पार्थिव शरीराला आजचं हे दृश्य लक्षात राहायचं नाही. आता तू डोळे बंद करून घे अर्जुन. आता तू डोळे उघडताच स्वतःला द्वारकेच्या राजमहालासमोर उभा बघशील. सुभद्रा, तुम्ही यमलोकातून परत आला. पुन्हा कधी अशी भीषण प्रतिज्ञा करू नका. कधीही नाही. सुभद्रा, सोडा ना माझा हात. परंतु आताच तर तू आली आहेस आणि लगेच निघालीस देखील. तुम्ही परत आलात ही वार्ता ऐकून माझ्याच्यानी राहावलंच नाही, म्हणून मी तुम्हाला भेटण्यासाठी आले. पार्थ, मी मर्यादेचं उल्लंघन केलं आहे. जर दादा बहिणीला याबाबत कळलं तर त्यांचा काय समज होईल? असंच समजतील की सुभद्रेचा विवाह आता अर्जुनाशी लवकर करून दिला पाहिजे. वहिनी आणि मी तुम्हाला भेटणारच होतो, पण मी त्यांच्या आधीच तुम्हाला भेटायला आले. आता मी जाते. जर वहिनीला कळलं तर खूप गडबड होऊन जाईल. मी वहिनी बरोबर परत येईन. अच्छा. आम्ही दोघी एकत्रच भाऊजींना भेटायला येणार होतो, परंतु तू तर आधीपासूनच इथे आलीस. ते वहिनी. हा हा. वहिनी, मला वाटलं तू इथेच असशील. अच्छा अच्छा, म्हणून तू आधीच इथे आलीस. तर तू मला तुझ्या दादाच्या कक्षात पण शोधू शकली असतीस, पण तुझ्या दादाच्या कक्षात भाऊजी नसते ना. जर अर्जुन माझ्या कक्षात नाही आला तर काय झालं? घ्या, मी अर्जुनाच्या कक्षात आलो बघा. बरं झालं तुम्ही चालात. बघा बरं, माझ्या वंसबाई चोरून चोरून अर्जुनाला भेटायला येतात. हो. मग याची शिक्षा सुभद्रा आणि अर्जुन दोघांनाही दे. शिक्षा? कोणती शिक्षा? हे दोघही एकमेकांना चोरून चोरून भेटत असतात ना. हो. त्यामुळे आपण या दोघांचा विवाह धूमधडाक्यात करून देऊ. दादा. वासुदेव, तू माझा मेहुणा व्हावस, याहून प्रिय गोष्ट दुसरी काय असू शकते पार्थ? तर मग करून देऊया यांचा विवाह. हो, परंतु बलराम दादा इथे नसताना अशा प्रकारे विवाह करणं हे देखील मर्यादेचं उल्लंघन आहे रुक्मिणी. बलराम दादांना येऊ दे, त्यांच्याशी बोलून या दोघांचा विवाह निश्चित करू आपण. हो ना?
नाही नाही दुर्योधन, एक महत्वाचा नियम हा आहे की गदा युद्ध खेळणाऱ्या योद्ध्याच्या कमरेच्या खालच्या भागात कधीही वार नाही करत. दुर्योधन, गदा युद्धाचे देखील काही नियम असतात. ज्याच्या हातात गदा नसेल त्याच्यावर कधीही वार नाही करत. घे. वा दुर्योधन, वा वा, खूप छान. मी तुझ्यावर प्रसन्न आहे दुर्योधन. आज गदा युद्धात तू जे तुझ्या कौशल्याचं प्रदर्शन केलं आहेस त्यामुळे मी अतिशय प्रभावित आहे. दुर्योधन, खरोखरच तू एक महान गदाधारी बनला आहेस आणि मला गर्व आहे की तुझ्यासारखा एक महान गदाधारी माझा शिष्य आहे. भ्राताश्री, याचा अर्थ की दुर्योधनाचं प्रशिक्षण पूर्ण झाले? अवश्य शकुनी मामा, नक्कीच. दुर्योधन आज एक संपूर्ण गदाधारी बनला आहे. राजश्री, तुला गुरूंनी शिक्षण दिलं. आता तुझं कर्तव्य बनतं की तू तुझ्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यावीस. आयुष्यमान भव दुर्योधन, आयुष्यमान भव. गुरुदेव, तुम्हाला मी काय देऊ शकणार? तुम्ही तर स्वतःच परिपूर्ण आहात. तरी देखील गुरुदक्षिणेच्या रूपाने तुमच्या शिष्याच्या वतीने एक तुच्छ उपहार स्वीकार करावा गुरुदेव.
दुर्योधन, मी पण तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. द्वारकेसाठी निघण्यापूर्वी मलाही तुला काहीतरी द्यायचंय. तुम्ही तर दुर्योधनाला बहुमूल्य अशी विद्या दिलीच आहे. याला अजून काय हवं असणार? मामाश्री, विद्यादान देखील योग्य विद्यार्थ्यालाच दिलं जातं. दुर्योधन, तुझी योग्यता आणि विनम्रता पाहून मी अति प्रसन्न झालो आहे. आणि याच करता मी तुला एक आवडेल तो वर देऊ इच्छितो. माग जे तुझ्या मनात आहे, मी तुझी इच्छा अवश्य पूर्ण करेन. दुर्योधन, माग गप्प का झालास? हा पोरकट तर काही बोलायचं धाडसच करत नाही भ्राताश्री. दुर्योधन, मनात कोणतीही शंका कुशंका आणायची काही एक आवश्यकता नाहीये. तू माग जे तुझ्या मनात आहे, मी तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करेन. हे माझं वचन आहे. मामाश्री, तुम्हीच बलराम दादांबरोबर बोलून घ्या. प्रणाम. मामाश्री, तुम्हीच सांगून टाका काय आहे दुर्योधनाच्या मनात. ते खरं सांगायचं तर बोलायचं धाडसच होत नाहीये. तुम्ही गैरसमज करून घेतला तर. हे काय बोलता आहात तुम्ही मामाश्री? तुमच्या मनात काय आहे ते मला स्पष्टपणे सांगा. मी बिलकुल गैरसमज करून घेणार नाही. दुर्योधनाची जी इच्छा आहे ती जर मी तुम्हाला सांगितली, तुम्ही असं नका समजू की आम्ही तुमच्या भाबडेपणाचा फायदा घेतोय. कदापि असा समज करून घेणार नाही मामाश्री. तुम्ही का चिंता करत आहात? हे बघा मामाश्री, माझं मन अगदी स्वच्छ आहे. मला दुर्योधनाचं भलंच व्हायला हवं आहे. तुम्ही मला हे सांगा की दुर्योधनाची काय इच्छा आहे? हत्ती, घोडे, सोनं, चांदी, हिरे, मोती, काय इच्छा आहे त्याची? क्षमा करावी भ्राताश्री, हे सर्व तर त्याच्याकडे भरमसाठ आहे. हस्तिनापूरचा युवराज आहे तो. हो, तर मग अजून काय हवं आहे त्याला? मी सांगितलं तर रागवणार नाही ना? नाही रागवणार. तुम्ही असं समज नाही ना करून घेणार की आम्ही तुमचा अपमान केला? असं काहीही समजून घेणार नाही मामाश्री. परंतु तुम्ही या अशा गोष्टी बोलत बसण्यापेक्षा मला सरळ सरळ सांगूनच टाका. भ्राताश्री, दुर्योधनाची इच्छा आहे की त्याचं काय? तुमची बहीण सुभद्राशी लग्न व्हावं. काय? सुभद्रेशी विवाह? कौरव कुळाच्या बाबतीत तर तुम्हाला काही सांगायची आवश्यकताच नाहीये. याच गौरवशाली कौरव कुळाशी दुर्योधनाचा संबंध देखील आहे. हस्तिनापुराचा उद्याचा राजा आहे तो. तुमचा शिष्य आहे भ्राताश्री. सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ही आहे की तुम्ही त्याला उच्च श्रेणीचा गदाधारी देखील बनवलेला आहे. जर यादव कुळाचा आणि कौरव कुळाचा मिलाप शक्य झाला तर भारत देशात एक नव्या युगाचा आरंभ होऊन जाईल. मामाश्री, काय भ्राताश्री? मला तुमचा प्रस्ताव मान्य आहे. यादव कुळाचा आणि कौरव कुळाचा मिलाप अवश्य होईल, हे माझं वचन आहे. जय हो योगीनाथांची. प्रभू, कोणत्या लोकात भ्रमण करता आहात? आता जरा धरणीवर देखील येणं करावं. तुम्ही काही म्हणालात? ते मी बस इतकंच निवेदन केलं की बाकी सर्व लोक तर कुशलच असतील. या समयी त्यांची चिंता सोडून या पृथ्वी लोकावर दृष्टी फिरवावी. इथल्या समस्यांकडे देखील कृपया थोडं लक्ष द्यावं भगवान. पृथ्वी लोकात काय समस्या आहेत देवी? पृथ्वी लोकात एक द्वारका नगरी देखील आहे. त्या द्वारका नगरीच्या राजकुमारीचा विवाह तुम्ही अर्जुनाशी निश्चित केलाय. हो, मग काय?
अहो, जर विवाह निश्चित करून ठेवला आहे तर विवाहाच्या तयारीला देखील लागायला हवं की नाही? शेवटी द्वारिकेच्या राजकुमारीचा विवाह आहे. सर्व नगर सजवावं लागेल, ब्राह्मणांना बोलावून विवाहाचा शुभ मुहूर्त काढावा लागेल आणि मग पांडव सम्राट युधिष्ठिरांना निमंत्रण सुद्धा पाठवावं लागेल. हो, हो म्हणता आहात, पण अजून एक देखील काम सुरू झालेले नाही. नाही म्हटलं तरी त्याच्या आयोजनाचा शुभारंभ देखील करावा लागेल ना? सगळं होईल. पण कधी? मी तर म्हणते की या क्षणी सर्व मंत्र्यांना बोलावून आज्ञा द्या की विवाहाची तयारी सुरू केली जावी. हे सगळं काय चाललंय तुझं रुक्मिणी? मी बलराम दादांकडून मार खावा म्हणून करतेस का? हे काय बोलता आहात नाथ? बरोबरच तर बोलतोय मी देवी. बलराम दादांच्या आज्ञेशिवाय जर या प्रकारची कोणतीही घोषणा इथे केली गेली तर द्वारकेत भूकंप येईल, भूकंप. सुभद्रेच्या लग्नाच्या बाबतीत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार केवळ बलराम दादांचाच आहे. त्यामुळे ते जोपर्यंत इथे येत नाहीत आणि स्वतः या संबंधांना मान्यता देत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारची कोणतीही घोषणा केली जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या येण्याची आपण प्रतीक्षा तर केलीच पाहिजे देवी. याचा काय अर्थ आहे? समजा जर भाताश्रींनी हा विवाह मान्य नाही केला तर तुम्ही जे वचन दिले आहे त्याला काही महत्वच नाही उरणार. अगदीच. जर त्यांनी मान्यता नाहीच दिली तर माझ्या बोलण्याला महत्वच काय आहे? देवी, ते ज्येष्ठ बंधू आहेत. जे ते म्हणतील तेच होईल. मी त्यांना विरोध करण्याचं धाडस तरी कसं करू शकतो? जर ते म्हणाले अर्जुनाशी लढ तर लढाल तुम्ही? अवश्य लढेन, पूर्ण शक्तीनिशी लढेन. जर बलराम दादांना तुम्ही इतके घाबरता तर त्या बिचाऱ्यांना हे आश्वासन तरी का दिलं की त्यांचा विवाह होईल? ते आश्वासन तर बरोबरच होतं की त्या दोघांचा विवाह होईल आणि तो होऊनही जाईल. पण कसं? कारण ते विधात्याने निश्चित केलेलं आहे. मी तुला याआधीही सांगितलं होतं की सुभद्रेच्या मुलाच्या रूपानेच पंडुकुळाच्या भावी राजाचा जन्म होईल. त्यामुळे त्यांचा विवाह तर अवश्य होणार. हेच विधात्याने निश्चित करून ठेवलंय आणि हेच विधिलिखित सुद्धा आहे. आणि जिथपर्यंत माझ्या कर्तव्य पालनाचा प्रश्न आहे, माझं कर्तव्य सरळ आहे की माझ्या मोठ्या भावाच्या आज्ञेचं पालन करणं. तोच माझा धर्म आहे. जर ते म्हणतील तर मी अर्जुनाशी देखील लढेन, परंतु मोठ्या भावाप्रती माझा जो धर्म आहे मी तो नाही सोडू शकत. मोठ्या भावाच्या सांगण्यावरून तुम्ही अर्जुनाशी लढाई देखील कराल. एकीकडे असं देखील म्हणत आहात की सुभद्रा आणि अर्जुनाचा विवाह देखील होईल. तुमचं बोलणं, तुमच्या लीला कोणी समजून घ्यायचा प्रयत्न करेल तर वेडा होऊन जाईल. नमस्कार आहे प्रभू, तुम्हाला नमस्कार आहे. भ्राताश्री, तुम्हाला निरोप देण्याची इच्छा तर नाहीये, परंतु जाणं देखील आवश्यक आहे ना. तुमची यात्रा मंगलमय हो. शकुनी मामा, हे सर्व काय आहे? हे तर काहीच नाहीये भ्राताश्री, काहीच नाहीये. ही तर हस्तिनापूर राज्याच्या वतीने द्वारका राजासाठी तुच्छ भेट आहे. यात थोडी मिठाई आहे घरच्यांचं तोंड गोड करण्यासाठी, आणि आभूषण आहेत कन्येसाठी, काही वस्त्र आहेत, थोडे पक्वान्न आहेत. हे द्वारकेच्या प्रजेमध्ये वाटून द्यावं हे सांगून की सुभद्रेच्या सासरकडून आलेलं आहे. परंतु शकुनी मामा, याची काय आवश्यकता होती? होती भ्राताश्री, होती. म्हणूनच तर मी आणि दुर्योधन तुम्हाला निरोप देण्यासाठी आलो आहोत. परंतु बिरंतु काही नाही भ्राताश्री. तुमच्याच कृपेने तर 2 राज्ये म्हणजे हस्तिनापूर आणि द्वारकेचे संबंध जोडले गेलेत. त्यामुळे हस्तिनापूरचा हा अधिकार बनतो की त्याने या शुभ प्रसंगी द्वारकेला काहीतरी भेट द्यावी.
आणि आता तर तुम्ही आमचे व्याही बनलेले आहात. माझा भाचा दुर्योधन तुमचा मेवणा बनलाय. असं तर द्वारकेचे लोक काय म्हणतील? भ्राताश्री, आता तर सामुग्री सहज तुम्हाला द्वारकेसाठी प्रस्थान करावं लागेल. काय रे भाचश्री? अवश्य मामाश्री. ठीक आहे. आता जर दुर्योधनाची देखील सहमती असेल तर असंच होईल. अहो भ्राताश्री, केवळ दुर्योधनाचीच नाही, तुमच्या या पवित्र संकल्पाने संपूर्ण हस्तिनापूर राज्यात सर्व काही कुशल मंगल होतानाचे समाचार मिळत आहेत आम्हाला. आता तुम्ही लवकरात लवकर सुभद्रा आणि दुर्योधनाच्या विवाहाची तिथी निश्चित करा. बस. अवश्य शकुनी मामा. म्हणूनच तर मी लगोलग द्वारकेस पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. मग मंगल वेळ आहे, प्रस्थान करावं भ्राताश्री, आणि हा शुभ समाचार आम्हाला लवकरच पाठवावा. असंच होईल मामाश्री, असंच होईल. चला सारथी. चला भाचश्री, तुमच्या विवाहाची तयारी करू. चला चला. 6 1 2 3 4 5 6. वा वा मामाश्री वा. हे फासे तर तुमच्या बोटांच्या इशाऱ्यांवर नाचतात. तू बघत राहा भाचश्री, हे फासेच काय, संपूर्ण आर्यव्रत माझ्या बोटांच्या इशाऱ्यावर नाचणार आहे. हो, कारण मी योजनाच अशी बनवलेली आहे. कोणती योजना मामाश्री? अरे हीच योजना जिचं मुख्य पात्र तू आहेस. यावेळी मी त्या धूर्त कृष्णाला त्याच्याच घरात मात देणार आहे. माझ्या योजनेच्या पहिल्या चरणाचा तर आरंभ देखील झालाय. तू केवळ आनंद घ्यायचा भाचश्री, आनंद घ्यायचा. आनंद घ्यायचा? परंतु मामाश्री कुणाबरोबर? अरे कृष्णाची लाडकी बहीण सुभद्रे बरोबर. अजून कुणाबरोबर? तू बघितलं नाहीस? तो मंद बुद्धी बलराम किती प्रसन्न होऊन हस्तिनापुरातून द्वारकेला गेलाय. परंतु मामाश्री, जर कृष्णाने बलरामांचं म्हणणं मान्य केलं नाही तर? काय बोलतोयस तू भाचश्री? जर यावेळी कृष्णाने बलरामाचं म्हणणं नाही मान्य केलं तर संपूर्ण द्वारकेत खळबळ माजून जाईल. तुला सुभद्रा मिळणार भाचश्री, ती अवश्य मिळणार आहे. कारण यावेळी माझ्या खेळीतून तो कृष्ण पळवाट काढूच शकणार नाही भाचश्री, काढू नाही शकणार. शकुनी नाव आहे माझं, शकुनी. कन्हैया. बलराम दादा. अरे अरे अरे, कन्हैया कन्हैया कन्हैया. ही दोघं 2 शरीर आणि 1 प्राण आहे. हो, बलराम कन्हैया. दादा.
बलराम दादा, कन्हैया, कसे आहात बलराम दादा? तू कसा आहेस कन्हैया? हा? छान आहे. हे सगळं काय आहे बलराम दादा? हे, अरे कन्हैया, ही सुभद्रेच्या सासरच्यांकडून द्वारकावासियांसाठी भेट आहे. ऐक रे, हे सर्व नगरात वाटून टाका आणि घोषणा करा की सुभद्रेच्या सासरच्यांकडून मिठाई आली आहे. हो. सुभद्रेचं सासर? हे काय बोलता आहात बलराम दादा? कन्हैया, मी सुभद्रेचा विवाह निश्चित केला आहे. विवाह निश्चित केला आहे? कुणाबरोबर? दुर्योधनाबरोबर. दुर्योधनाबरोबर? हो हो, दुर्योधनाबरोबर. विवाह विवाह नक्की ठरला आहे? हो कन्हैया, त्यांनी माझ्याकडे कन्येचा हात मागितला आणि मी स्वीकृती देऊन तात्काळ वचन देऊन टाकलं. भले इतका चांगला प्रस्ताव मी कसा काय जाऊ दिला असता? हा प्रस्ताव चांगला आहे की नाही हा प्रश्नच नाहीये बलराम दादा. मग काय प्रश्न आहे कन्हैया? तुला म्हणायचं तरी काय आहे? मी काही चूक केलीये? हा प्रस्ताव अयोग्य आहे? काय म्हणायचंय तुला? बोल. नाही बलराम दादा, मी तुम्हाला कन्हैया, काय मी तुम्ही करतोयस? बोल, काय म्हणायचंय तुला? स्पष्टपणे बोल जरा. मी तर केवळ इतकंच सांगू इच्छितो बलराम दादा की कोणत्याही कन्येचा विवाह कुणाशी केला जावा याचा निर्णय घेण्यापूर्वी तिची सहमती असणं आवश्यक आहे. होकार देण्यापूर्वी आपण एकदा तरी सुभद्रेला विचारायला हवं होतं बलराम दादा. मला त्याची आवश्यकता नाही वाटली कन्हैया. हे बघ कन्हैया, होकार देण्यापूर्वी माझ्या मनात देखील क्षणभरासाठी हा विचार आला, परंतु दुसऱ्याच क्षणी माझ्या मनाने सांगितलं की मी सुभद्रेला एखाद्या अंधाऱ्या विहिरीत तर ढकलत नाहीये. उलट मी तिला एका विशाल कौरव साम्राज्याची महाराणी बनवायला निघालो आहे. समजलं? चल. कन्हैया, भले अशी बातमी ऐकून कोण मुलगी असेल जी लग्नाला नकार देईल? हो, आधी लाजण्याचा बहाणा करून नाही नाही अवश्य म्हणेल, परंतु जेव्हा आपण तिला प्रेमाने समजावू ना, तेव्हा म्हणेल की जा दादा, माझ्याशी बोलू नका तुम्ही, तुम्हाला जे योग्य वाटेल करा तुम्ही. तसंही कन्हैया, सुभद्रेला हा विश्वास नक्कीच आहे की तिचे पितृतुल्य मोठे बंधू जे काही करतील ते तिच्या हिताचंच असेल. ती कधीही माझं बोलणं टाळू शकत नाही. याच विश्वासावर तर मी होकार दिला आहे. हो. परंतु यात विश्वासाचा प्रश्नच नाहीये बलराम दादा, ना तुमच्या विश्वासाचा आणि ना सुभद्रेच्या विश्वासाचा. तर मग कोणाचा प्रश्न आहे कन्हैया? एका नारीच्या अधिकाराचा. विवाह एक आयुष्यभराचा व्यवहार आहे बलराम दादा, आणि जेव्हा हा प्रश्न येतो की तिने तिचं आयुष्य कुणाच्या हाती सोपवावं, तिने कुणाला तिचा जीवनसाथी बनवावं, तेव्हा शास्त्र केवळ स्त्रीलाच हा अधिकार देतं की तिने तिच्या आयुष्याच्या बाबतीत स्वतःच निर्णय घ्यावा. कन्हैया, या शास्त्राबिस्त्राच्या गोष्टी मला नको समजावूस. ये. कन्हैया, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. बोला. काय मी सुभद्रेचा शत्रू आहे? नाही नाही. काय मी सुभद्रेच्या सुखाचा आणि भल्याचा विचार नाही करत? अवश्य करता. तर मग मला उलट सुलट गोष्टी का सांगत आहेस? उत्तर दे, का सांगतो आहेस मला उलट सुलट गोष्टी? बोल, का सांगतो आहेस? बघा, सुभद्रा आलीच. पाया पडते बलराम दादा. सौभाग्यवती भव. यशस्वी भव. कसा आहेस पार्थ? तुमची कृपा आहे बलराम दादा.
अ? अ? हं? दादा सुभद्रे. किती दिवस बाहेर गेला होतास दादा? तुला तुझ्या छोट्या बहिणीची आठवण नाही आली? अगं खूप आठवण आली तुझी. वारंवार आठवण येत होती. जर तुला खरोखरच माझी आठवण आली असती तर तू तात्काळ निघून आला असतास. तू इतके दिवस तिथे राहिला नसतास. सुभद्रे, माझं इतके दिवस तिथे राहण्यामागे एक मोठं कारण हे होतं की मी तुझंच काम करत होतो. माझं काम? हो. माझं कुठलं काम करत होतात? ऐकशील तर आनंदाने नाचायला लागशील. अच्छा, ऐकू तर दे की तुम्ही असं कोणतं काम करत होता? मी तुझ्या विवाहाचा प्रबंध करत होतो. माझ्या विवाहाचा? फुटायला लागल्या ना उकळ्या मनामध्ये. आणि जर हे ऐकलंस की विवाह कोणाबरोबर निश्चित झाला आहे तर शुद्ध अर्पून जाईल. शुद्ध पाय हवेत जातील मग. आणि अर्जुन देखील हे ऐकून खुश होऊन जाईल की ज्या कुरुकुलाचा तो वंशज आहे त्याच कुरुवंशात मी हिचा विवाह निश्चित केला आहे. कुरुवंशात? हो. कुरुवंशाचे सम्राट महाराज धृतराष्ट्रांचे पुत्र युवराज दुर्योधनांबरोबर मी हिचा विवाह निश्चित केला आहे. आता आपली बहीण हस्तिनापुराच्या विशाल साम्राज्याची महाराणी बनणार आहे. अगं 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 सुभद्रा, सुभद्रा, चल चल तुझ्या कक्षात जाऊया. सुभद्रा चल. कन्हैया, मी म्हंटल नव्हतं हिची शुद्ध हरपेल म्हणून? बघ, अगदी तसंच झालं आहे. हो बलराम दादा, तसंच झालंय. अर्जुन, अरे तुझं सुद्धा अभिनंदन. द्वारकेच्या राजकुमारीचा विवाह तुझा मोठा भाऊ दुर्योधनाबरोबर निश्चित झालाय. महाराज युधिष्ठिरांना तात्काळ या शुभ समाराची सूचना पाठव. हो, जशी आज्ञा. चरितं गुणानुवादं तत्प्रेरणाम् अहं करोमि. मम भावगीतं हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण